सोलापुरात चित्तोड राजपूत लोहार घिसाडी समाजाच्या वतीने नूतन महापौर विनायक कोंड्याल, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर व नगरसेविका रोहिणी ताई तडवळकर आदींचा सन्मान करण्यात आला। समाजाचे ट्रस्टी अध्यक्ष गोपाळ पडवळकर, उपाध्यक्ष बालाजी साळुंके, माजी समाज कल्याण अधिकारी दत्तात्रय साळुंके, मनीष सुरवसे, माजी अधिकारी वसंत पवार, दीपक चव्हाण, सतीश सुरवसे, महेश चव्हाण, बिज्जू साळुंके व सर्व ट्रस्टी यांच्या वतीने व प्रभाताई दत्तात्रय सुरवसे, गौरी चेतन पडवळकर, लक्ष्मी जाधव आदींच्या वतीने हा सन्मान करण्यात आला। यावेळी नागेश खरात, नागेश सरगम, नगरसेवक बिज्जू अण्णा प्रधाने, विनोद भोसले यांचा देखील सन्मान करण्यात आला। देवकर त्यासोबत आमचे सोलापूर शहराचे अध्यक्ष रोहिणीताई तडवळकर आणि समाजाचे पडवळकर काका आणि साळुंके काका, उपस्थित सर्व समाज बांधव आणि माझे सहकारी मित्र मंडल अध्यक्ष नागेश खरात आणि आपल्या समाजातून जे युवा नेतृत्व तयार होते असे चैतन्य पडवळकर। मी माझ्या भाषणातून एवढं त्या ठिकाणी सांगतो की समाजाचे जे प्रश्न या ठिकाणी आपण मांडतील ते आमचे लोकप्रतिनिधी आमदार देवेंद्रकडे यापूर्वी त्यांनी ह्या पत्राचा उल्लेख केलेला आहे, मागणी केलेला आहे, तेही या आपल्या मागणीला पाठपुरावा नक्कीच करतील आणि आपल्या समाजातून जे उमंत नेतृत्व येत आहे चैतन्य पडवळकरच्या माध्यमातून त्याच्यासोबत आपण खंबीरपणे उभं राहावं, त्यांना उमेदवारी या हिंदुत्व उमेदवार म्हणून यांना उमेदवारी देऊन या ठिकाणी ताकद देण्याची दमदार आमदार देवेंद्रनाथ कोटे यांनी प्रयत्न केलेला आहे। त्याचा काही कमी सरकारी पराभव या ठिकाणी झालेला आहे। यापुढेही अधिक जोमाने त्यांनी या समाजकार्यात आणि आपल्या पक्षीय राजकारणात आणि संघटनेत त्यांनी सक्रिय सहभाग व्हावं, समाजाचे जे काही विषय असतील त्या त्यांच्या सहकार्याने आणि सक्रियतेने ते पूर्ण मार्गी लागतील अशी मी या ठिकाणी आमच्या नेतृत्वाच्या वतीने मी आपल्याला शब्द देतो आणि एवढेच माझे 2 शब्द बोलून भाजपाचे शहराध्यक्ष माननीय रोहिणीताई तडवळकर मॅडम आणि सन्माननीय सदस्य विनोदजी भोसले साहेब, मंडल अध्यक्ष नागेशजी सरगम साहेब, माननीय सदस्य खरात साहेब, आज महानगरपालिकेचे पदाधिकारी आपल्या कार्यालयात आवर्जून उपस्थित राहिलेले आहेत। माननीय गोपाळ अण्णाजी पडवळकर यांनी आज जो काही सत्कार सोहळा आयोजित केलेला आहे त्या सत्कार सोहळ्याची सुरुवात आपल्या हिंदू धर्माच्या प्रथेप्रमाणे आपण अग्नी देवतेला नमन करून आपण दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करू। माननीय आपल्याला हे मान्य करावं लागेल की वर्षानुवर्ष या ठिकाणी संघर्ष केला आणि संघर्षातूनच हा समाज कायम लढा देत आलेला आहे। आपले दादा या ठिकाणी उपस्थित आहेत आणि निश्चित समाजाची जे काही मागणी आहे, मला माहिती आहे सोलापूर महानगरपालिकेची भरपूर जबाबदारी या ठिकाणी माझ्यावर आहे। तर त्या जबाबदारीतून मार्ग काढत आपण माझं पण समाजासाठी काही ना काही देणं लागतो। आम्ही देखील तुमच्यातून त्या ठिकाणी तुम्ही निवडून दिला त्यामुळे आम्ही त्या खुर्चीवर बसू शकतो। तर निश्चित समाजाला न्याय देण्यासाठी आम्ही या ठिकाणी प्रयत्न करू। वेळप्रसंगी DP असेल, ADTP असेल, या ठिकाणी आम्ही वेळोवेळी या ठिकाणी बैठक लावू। समाजाला ज्या ठिकाणी ओपन स्पेस असेल, ज्या ठिकाणी आपल्याला जागा अनुकूल असेल, एक आपलं एक शिष्टमंडळ तयार करा। आपण महानगरपालिकेमध्ये लवकरच या ठिकाणी बैठक करूया आणि आपल्या समाजाच्या कुठे आपल्याला जागा व्यवस्थित बसेल त्या ठिकाणी आपण जे ठराव बोर्डात वाटलं तर आपल्याला त्या बोर्डामध्ये तंत्रिक आपण करूया आणि समाजासाठी आमचं तर अग्रेसर आहे, आमचं आग्रह आहे की समाजाने आमच्याजवळ येऊन कुठली जागा आपण त्याचा सिलेक्शन करून आपण त्याला समाजासाठी जागा आपण त्या ठिकाणी निश्चित करू। त्या ठिकाणी मी असं शब्द देतो कारण का लोहार समाज हा अतिशय प्रामाणिक कष्टाळू
की भरपूर या ठिकाणी हिंदुत्वाच्या पाठीमागे राहिलेला हा असा समाज आहे. आपण कायम संघर्ष या ठिकाणी केला आणि निश्चित आमची जी जबाबदारी आहे ती आम्ही या ठिकाणी पार पाडू. तुम्ही निश्चित राहा. पवारसाहेब असतील, सतीशाचा सरोसे असतील, गोपालकांचा पडवळकर असतील, सतीशांचे साळुंकेचा असतील, आपण या ठिकाणी महानगरपालिकेचे आयुक्त साहेबांसोबत बैठक करूया आणि निश्चित आपण या ठिकाणी मार्ग काढूया. सर्वप्रथम सर्व समाजाने या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो की आम्हाला बोलवला, मान सन्मान केला आणि आमच्या या ठिकाणी सरकार बोलण्यासाठी आमची जी जबाबदारी आहे ते आम्हाला तुम्ही जाणीव करून दिला. निश्चित समाजासाठी काय ना काय आमच्याकडून काय ना काही केलं पाहिजे हे आम्हाला पाहिजे खात्री आहे आणि निश्चित आम्ही समाजासाठी काय ना काय करूया असं मी बोलतो. आणि खूप आभार मानते आणि जे आपले शिवसेनेचे सावंतेकर त्यांनी जे आम्हाला जवळून नक्कीच आपल्या सोडवण्याचा प्रयत्न करू. आपले महापौर साहेबांनी आमच्या रोहिता यांची ज्याच्यावर व्यथा मांडल्या त्या नक्कीच आम्ही सोडू आणि तुम्ही जो इथे येऊन आम्हाला जो मानसन्मान दिला त्याबद्दल मी आमच्या सर्वांकडून तुमचे मी आभार मानते. धन्यवाद. आमचे सोलापूर शहराचे प्रथम नागरिक माननीय विनायकदादा कोंड्या महापौर उपमहापौरांच्या ज्ञानेश्वरीताई, माझे सहकारी नगरसेवक विनोददादा, ज्यांच्या हस्ते आमचे सत्कार झाले त्यांचे पडवळकर काका, साळुंके काका, ज्यांना आम्ही समाजसेवेचा आदर्श, समाजसेवेची मूल्य ज्यांनी समाजामध्ये रुजवली ते आमचे सुरवसे आहे ना, आज इथे घेत आहे ना, परंतु वहिनी प्रभावहिनी आमच्या प्रभावहिनी, त्याचबरोबर आमचे दोन्ही मंडलाध्यक्ष, दोन्हीही नागेशदादा, ज्यांनी आम्हाला आमंत्रित केलं ते आमचे इथे प्रभाग 14चे उमेदवार पक्षाचे ते चेतनदादा पडवळकर, सतीश सुरवसे, सर्व उपस्थित समाजातले सर्व पदाधिकारी, सगळ्या माझ्या लाडक्या भगिनी आणि लाडके बंधू, समाजाप्रती पहिल्यापासूनच हा समाज इथे सिद्धेश्वरपेठच्या एरियामध्ये चांगल्या पद्धतीने हिंदुत्व राखून काम करतो आणि या सगळ्या वातावरणामध्ये आपल्या समाजाचं आज खरोखरच तुम्ही सगळ्यांनी आम्हाला महाराणा प्रतापांची आठवण करून दिली आणि त्यांनी जे हिंदुत्व संपूर्ण देशाला शिकवलं त्याचेच पाहिजे आपण सगळे लोक आहात आणि तेच हिंदुत्व या सगळ्या एरियामध्ये आपण जगताय त्याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो. परंतु या वेळेला एक आपल्याकडनं सगळ्यांकडनं चूक झाली, त्याच्यामध्ये आम्ही पण आहोत की इथे जेव्हा चेतनदादाला आणि आमच्या त्या श्रद्धाताईंना याला आणि बायकोला चौघांना आम्ही तिकीट दिली तेव्हा आम्हाला अशी कल्पना वाटली, आम्हाला असं वाटलं की सगळे हिंदू एकत्र येऊन जर ह्यांना मतं दिली तर आपले 400 उमेदवार निवडून येतील. परंतु आपण त्यांच्यापर्यंत जाऊन पोहोचलो नाही, सगळीकडे सगळी मतं आपल्याला पडली नाही, ज्यांची मतं आपल्याला पडणार नव्हती इतर समाजाची हे आपल्याला माहीतच होतं. परंतु सगळ्या हिंदू समाजाचं आपल्याला 100% मतदान केलं असतं या 14 प्रभागामध्ये आपले 40 उमेदवार चांगल्या मताने निवडून आले असते. परंतु आपली चूक आपल्याला केवढी महागात पडली हे आपण आता बघतो. असो, परंतु आता आपण या भागामध्ये चेतनदादाला सगळ्यांनी मिळून सहकार्य करून इथल्या भागामध्ये आपली कामं झाली की पुढच्या वेळेला आपण असं काफी न राहता इथल्या भागामध्ये देवेंद्रदादाच्या नेतृत्वाखाली 40 सीट आपण निवडून आणू शकतो.